दाखवण्यात आलेला आहे। महाराष्ट्र आता थांबणार नाही असं घोषवाक्य या ठिकाणी आहे। त्यामधून सरकारनं अर्थात देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारनं हे स्पष्ट केलेलं आहे। आपली दिशा त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। भाजपचे 19 तर शिंदे गटाचे 11 आणि दादांचे 9 आमदार या ठिकाणी मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। कोणाला कोणतं खातं ते देखील काही वेळात स्पष्ट होईल। तर मंगलप्रभात लोढा हे देखील आता या शपथविधी सोहळ्यासाठी इथे दाखल झाले आहेत। त्यांचंही नाव मंत्रिपदासाठी आहे। कधीही आमच्या डोक्यात जाणार नाही। ही सत्ता आम्हाला जमिनीवर ठेवेल। आमचे पाय हे जमिनीवर कधीही वर जाणार नाही। ही सत्ता मिळाली आहे ती सेवा करण्याकरता मिळाली आहे। ही सत्ता मिळाली आहे महाराष्ट्र बदलण्याकरता मिळाली आहे। ही सत्ता मिळाली आहे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता मिळालेली आहे। हेच स्वप्न साकार करण्याकरता आम्ही सगळे या ठिकाणी काम करू। आमचे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी आणि आमची सगळी टीम अहोरात्र काम करेल आणि महाराष्ट्राची स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारण डोक्यामध्ये आम्ही लोकांनी असं ठरवलेलं आहे, काही 2.5 वर्षाकरता काहींना संधी द्यायची, म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्याच्यामध्ये सामावून घेतले जातील। अनेक जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल, अनेक भागाला त्याच्यातनं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळेल आणि साधारण त्याच्यामध्ये आमच्या तिघांच्या मध्ये देखील एकवाक्यता झालेली आहे। ज्यांना ज्यांना पक्षाच्यामुळे मंत्रिपद मिळतात त्यांनी देखील तिथे योगदान दिलं पाहिजे। मला आज वेळच नाही, मला अमुकच आहे, मला तमुकच आहे, ह्या तक्रारी अजित पवार सहित कुणी सांगता कामा नये। नाहीतर मग सारख्या तक्रारी यायला लागल्या तर मग शेवटी नाईलाज असतं। बाकीचाच ह्यांना व्याप जास्त दिसतोय, ह्यांना संघटनेला वेळ देता येत नाही असं मनामध्ये आणून वेगळा निर्णय झाला तर कृपया त्यांनी गैरसमज मनामध्ये करून घेऊ नये, हे माझ्या सहित मी सगळ्यांना सांगतोय।